जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. जनसंग्रामचा विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये संपूर्ण नागरिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत. आणि यानंतर आपल्याला प्रत्येक ज्या प्रकारे बोललो आहे की 2 मिनिटं प्रत्येकाला देण्यात येईल. तर सुरुवात कोणाला ऐकायचं आहे? तुम्हाला सगळ्यात पहिले कोणता नगरसेवक बोलला पाहिजे असं नागरिकांना वाटतं? कुठून सुरुवात करायची? तुतारी अगर नगर सेवक चुन के आया तो पहले नेनकिया लालूजी नगर का जो गार्डन है उसको अच्छे से सौंदर्यीकरण करने का और महावीर हाइसिन सोसाइटी के गार्डन की अच्छे से करने की पूरी कोशिश करूंगा। और वार्ड की साफ सफाई और जो सवेरे सी दिनचर्या रहती है, सवेरे 8 बजे से उठ के नगर सेवक का जो काम रहता है वो पूरी खुद करने की कोशिश करूंगा और इसके पहले भी करते आया हूँ और आगे भी करते रहूंगा। ये बोल के मैं खत्म करूंगा। काय वाटतं, आपण काय करणार आहात प्रभाग क्रमांक 6 साठी जर तुम्हाला नागरिकांनी नगरसेवक म्हणून संधी दिली? आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या धोरणात्मक बाबीवर आम्ही इथे निवडणूक लढतो आहे. दिल्लीमध्ये आमची सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सरकार आहे, तसेच वर्धा नगर परिषदमध्ये सुद्धा आतापर्यंत आमची सरकार होती आणि आता सुद्धा आमची सरकार इथे येतील असं आम्ही गृहीत धरून जे काही आमच्या सर्वप्रथम आम्ही लहानोजी नगरचे जे प्रश्न आहे, जे गार्डनचे प्रश्न आहे, तसेच भारत हाऊसिंग सोसायटीचा ओपन स्पेसचा प्रश्न आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण नाल्या आणि संपूर्ण प्रभागातल्या नाल्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं तुतारी? परत एकदा काय म्हणणार, काय कशा प्रकारचा विकास आपण करणार आहोत आपल्या प्रभागाचा? सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा नमस्कार, कारण की तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ आज आम्हाला दिला आहे भावी उमेदवारासाठी. तर सर्वप्रथम मी प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार आणि ज्या ज्या समस्या तुम्हाला उद्भवणार त्याचे मी निवारण करण्याचे तुम्हाला वचनबद्धता देते. आणि तसेच जे आता समजा शिक्षणाच्या कोणत्या जर तुम्हाला समस्या येतील समोर जाऊन त्याचे पण निवारण करणार. आणि स्त्री शिकली, प्रगती झाली, पण तिची सुरक्षता आज कुठेच नाही आहे, याच्यावर पण मी अंमल करणार काही प्रमाणात. आणि तसेच शैक्षणिक मार्गात पण तुमच्या सोबतच असणार. फक्त तुमचे आता बहुमूल्य मत मला द्या आणि एक संधी द्या. धन्यवाद. शैक्षणिक बदल आपण करण्याचा विकास करताय, महिला सुरक्षेची जी बाब आहे याच्यावर प्रकाश टाकण्याचा आपण विचार करताय. आप क्या करने वाले अगर यदि आप चुनकर आते हो प्रभाग 6 के लिए? मैं तरन्नुम नौशाद शेख प्रभाग क्रमांक 6 से अगर चुनकर आती हूँ तो लोगों की समस्या का हल करेंगे और वार्ड का अच्छा विकास करेंगे. कौन सा विकास आप करना चाहेंगे? कौन सा विकास की परिभाषा? रोड वगैरह, नाली वगैरह बना. इसके अलावा और कोई विकास नहीं होता है ना? गार्डन वगैरह जो इन्होंने बनाए. गार्डनचा विकास करण्याची यांची गोष्ट बोलल्या गेलेली आहे. सर्वांगीण विकास आपण म्हटल्यावर नेमकं सर्वांगीण विकास काय आहे आपल्या परिभाषेमध्ये? आणि हा विकास जर ज्यांनी म्हटलंय की रोड, रस्ते, नाली इथपर्यंतच आपल्या प्रभागाचा विकास सीमित आहे का? सर्वांगीण विकास म्हटलं तर आज आपल्या मूलभूत गरजा आहे. प्रत्येकाला काही ना काही अडचण येणार, त्याच्या सोबतही मी उभी राहील. आणि मेन म्हणजे वातावरण बदलत आहे, शारीरिक स्वास्थ्य याची काळजी घेण्यात येईल. आणि नाली स्वच्छता, सॅनिटायझेशन जे आता होत नाही त्याची पण मी म्हणजे पार पडण्याचा प्रयत्न करणार. सैनिटाइजेशन करना है। क्या लगता है आप क्या करने वाले हो इस प्रभाग के लिए? जिस तरीके से उनका बोलना है कि ऊपर में सरकार भाजपा की है, राज्य में सरकार भाजपा की है और यहाँ पे भी सरकार उन्हीं की आएगी, कि विकास हो चुका है, तो आपके हिसाब से विकास हुआ है क्या? विकास हुआ है ना यहाँ पर। अच्छा, पहले गट्टू लगे, बाद में डामर रोड बना है, जबकि पहले डामर रोड होने को ना था, बाद में गट्टू लगने को ना था। डामर रोड ऊपर हो गया है और गट्टू नीचे हो गया है, जबकि टेंडर नहीं किया, डामर का पहले निकला था, गट्टू का बाद में निकला था। ये विकास दिख रहा है यहाँ का, ये विकास तो दिख रहा है। तो फिर इसके ऊपर अभी जिस तरीके से बोल रहे कि इन्होंने शैक्षणिक विषय भी रखा गया था, शैक्षणिक कर और साथ ही साथ में इतर जो टैक्स लोग पे कर रहे हैं,
ये वेस्ट हो रहा है, ऐसा नहीं लग रहा क्या आपको? पूरी तरह वेस्ट हो रहा है। टैक्स के हिसाब से नहीं किया, लोगों को सुविधा मिल नहीं रही है। और हम जब वहाँ के नगर सेवक थे तो हमने नहीं किया, हमारे एरिया की सीवर लाइन पूरी बीच में से फूटी है और हमने साइड में करके इनको पूरे मार्केट लाइन में पूरी साइड में करके पता नहीं कि हमने ताकत रखे थे। सीवेज लाइन पूरे शहर के अंदर में बीच में से फूटी और आपके प्रभाग में साइड में है, ऐसा आपका बोलना है? ऐसा क्यों है? वो उन्हें नगर सेवकों ने वहाँ के ध्यान नहीं दिए, हमने खड़े रह के उनको विरोध करके हमने साइड में करके बताया। इसका मतलब ये हुआ कि पूरे शहर के अंदर में भुयारी गटर योजना जो जिस तरीके से हुई है उसके अंदर में कोई भी ध्यान न देते हुए कार्य किया गया, ऐसा आपका थेट आरोप है? हाँ, थेट आरोप है। काय म्हणणार तुम्ही याच्यावर? यांचं म्हणणं की भुयारी गटर योजनेमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे नागरिकांनी म्हणजे तुमच्या सत्ताधारी त्यावेळेसच्या लोकांनी लक्ष देण्यात आलेलं नाही. हे विपक्ष पार्टीचे उमेदवार असल्यामुळे त्यांचे हे नेहमीचेच प्रश्न आहे, त्यांचा तेच घराणा आहे. त्याच्यामुळे जे भुयार आपली गटार लाईन असो की काही असो, याच्यामधून आपण काहीतरी विकास काम करण्याचं आमचे प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा तसेच विकास काम प्रभागामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये करण्याचा आमचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. पण भुयारी गटर योजना तरी संपूर्ण शहरासाठी असफल ठरलेली दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर जे पैसे जे कोट्यवधी रुपये खर्च झाले त्याच्यामध्ये अजूनपर्यंत जनतेला लाभ मिळालेला नाहीये आणि लोकांचं अपघाताचं कारण सध्या ठरतं असं नागरिकांचा सरळ आरोप आहे. यावर आता काय म्हणणार? नक्कीच याच्यासमोर आम्ही जवळपास वर्धा शहरामध्ये 300 कोटीचे रस्ते आम्ही सुद्धा बांधणार आहोत, असं याच्यामध्ये प्रयोजन आहे. फक्त 300 कोटीचे रस्ते बांधणे हाच एवढाच विकास आहे का आपल्या शहरासाठी? जे काही याच्यामध्ये नुकसान झालं असतील, आम्हाला असं वाटत नाही की नुकसान झालं आहे भुयार लाईनीमध्ये. ते जे काही काम अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा आगामी काळामध्ये आम्ही विचार करू. पण त्यासाठी पैसा मग कोण देणार? तो पण तर नागरिकांचा पैसा जो आहे तो तर वेस्ट होणार ना. नक्कीच आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, दिल्लीमध्ये सत्ता आहे आणि इथे आम्ही जेव्हा वर्धा नगर परिषदेमध्ये आमची सत्ता येईल तर आम्ही जे काही वरिष्ठ आहे आमचे त्यांच्याकडनं फंड हे करू. यांचं थेट म्हणणं आहे की वरून जो पैसा येतो तो पैसा म्हणजे कुठला व्यक्ती देतोय का की नागरिकांचा पैसा आहे? तो व्यक्ती रूप नाही आहे, त्यांचा पैसा नाही आहे, नागरिकाचा पैसा आहे. नागरिकाचा पैसा राहायच्या नंतर ही यानं जो सीवर लाईन फोडली होती, जसं मी माझ्या वाड्यात केली होती तर वर्धा शहरामध्ये काय नाही केली यांना. अध्यक्षना काय नाही केली, अध्यक्षना काय नाही लक्ष दिला, बाकी नगरसेवकना काय नाही लक्ष दिला, जसं मी पूर्ण मार्केटमध्ये साइड मध्ये करून दाखवलं यांना. या सर्व याच्यामध्ये आपको क्या लगता है कि किस तरीके का विकास उनका बोलना है कि भ्रष्टाचार हो चुका है, शहर जगह जगह में फूटा हुआ है, क्या लगता है आप ये सारी चीजें रिपेयर करोगे क्या? विकास होगा। कौन सा विकास? जो सरकार की योजनाएं रहती है वो सरकार के अंदर में वर्धा शहर के अंदर में नगर पालिका के ऊपर भ्रष्टाचार के आरोप लगे, क्या ये आप आरोप इसको ऊपर जो है अंकुश लगाओ? कौन से आरोप है? कौन से आरोप है? साइकिल ट्रैक जैसा बड़ा करप्शन हो चुका है ना, स्वच्छता के नाम पे जो टैक्सेशन पे किया जा रहा है उसके अंदर में बोगस बिल जो है लोगों को दिए गए, तो इसके ऊपर आपका क्या मानना है? स्वच्छता हो रही है ना, कहाँ आरोप गलत है, आरोप गलत है और ये प्रूफ हो गया, ये आरोप सिद्ध कर दिए तो क्या लगता है? इनका बोलना है कि आरोप गलत है, भ्रष्टाचार हुआ नहीं है स्वच्छता के साथ। स्वच्छता के अंदर भ्रष्टाचार नहीं हुआ है, वो जो इसके वाले का ठेकेदार का चिन्ह है कोटेकर, जो उसने घंटा गाड़ी का ठेका और कचरे गाड़ी का लिया था, उसने भ्रष्टाचार करके 10 गाड़ियां रोज की बंद रहती थी और 3 गाड़ियां रिकॉर्ड हो जाता था, वो उसके पूरा भ्रष्टाचार किया हुआ काय म्हणणं याच्यावर? जेवढे वर्धा शहरामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे, जेवढा जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावर आपण अंकुश लावण्यास सक्षम होणार का? भ्रष्टाचारावर काय अंकुश लावणार का? सर्वप्रथम आम्ही हे मान्य करू शकत नाही की इथे भ्रष्टाचार झालेला आहे. हे विपक्षाचे उमेदवार असल्यामुळे यांच्या डोक्यामध्ये फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार हाच एक मुद्दा उरलेला आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मुळे वर्धा शहरामध्ये बरेच विकास केलेले आहे. यांना हा भ्रष्टाचार दिसतोय, याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. काय वाटतं याच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या जे आहे बऱ्याच जणांनी म्हटलं त्यांनी शैक्षणिक दृष्ट्याचा विकास जो आहे आजच्या परिस्थितीमध्ये वर्धा शहरातील नगर पालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या बंद परिस्थितीत दिसत आहे.
अद्याप जो आहे शिक्षण करतोय नागरिकांचा हा व्यर्थ आहे असं नागरिकांचा काल सुद्धा आरोप होता. काय म्हणणं आहे आपण जे आहे शिक्षण कर घेतल्यानंतर सुद्धा वर्धा शहरातील शाळा बंद का? शाळा पूर्णतः बंद नाही आहे. स्टुडंट नक्कीच कमी आहे, पण याच्या आगामी काळामध्ये आम्ही इथे स्टुडंट कसे वाढवण्यात येईल याचा नगर परिषद कडून आम्ही जेव्हा आमची सत्ता येईल याच्यामध्ये आम्ही विचार करण्यात येईल. पण गेल्या 10 वर्षापासून तर सत्ता आपलीच आहे. नाही 5च वर्ष सत्ता होती, बाकी प्रशासनाच्या वर आणि खाली सुद्धा सत्ता गेल्या 10 वर्षापासून आपलीच आहे. नक्कीच आम्ही आगामी काळामध्ये पुन्हा याच्यामध्ये प्रयत्न करू आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. नक्कीच. काय वाटतं आपल्याला? यांनी जे म्हटलं शैक्षणिक दृष्ट्या ज्या काही प्रश्न जे आहेत त्यांनी म्हणणं आहे की आतापर्यंत जे आहे शैक्षणिक याच्यामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही 10 वर्षामध्ये, आता काम करतील का? काय अपेक्षा आहे आपली? अपेक्षा म्हणजे सर नॉर्मली कसं गरीब घरातले जे मुलं आहेत ते फीसमुळे चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकत नाही. तर आपण त्याच जर फॅसिलिटी आपल्या गव्हर्नमेंट शाळेत जर आणल्या, त्याच जर फॅसिलिटी जर आपण गव्हर्नमेंट जर शाळेत आणल्या तर आज प्रत्येक घरातला मुलगा व्यवस्थित शिक्षण घेऊ शकणार आणि म्हणजे असे मोठ्या घरातले मुले भले जरी शिक्षणात कमी असणार तरी पण ते फीस देऊन समोर जात आहे. आज पॉइंटने कॉम्पिटिशन आहे आणि गरिबाची मुलं हे फीस नाही देऊ शकत, डोनेशनमुळे मागे आहेत. तर त्याचा थोडासा आपण विचार करून जर गव्हर्नमेंट शाळेमध्ये जर त्याच फॅसिलिटी देऊन आपण सरकारी शाळा जर चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप करून जर शिक्षणाला जर तिथून सुरुवात केली, जो आज जे कॉम्पिटिशन आहे ते कमी होईल, म्हणजे सगळ्यांना संधी भेटणार प्रगती करण्याची. आर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या नागरिकांना म्हणजे मुलांवर जे आहे शैक्षणिक बाबीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असं यांचं मत आहे. काय वाटतं कशा किस तरीके से शैक्षणिक जो लोगों की समस्या है, गरीबों की समस्या कैसे छुड़ाएं? शिक्षा की समस्या जो है नगर परिषद की स्कूल बंद हो चुकी है, इसको आप कैसे सॉल्व करेंगे? काय वाटतं नागरिकांना आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? समस्या है का आपल्या प्रभागात? समस्या हमारे एरिया में तो अभी कुछ भी नहीं है. जो अपोजिशन पार्टी है, जो हमारे मेंबर वगैरह हमारे जो पार्टी के लोग हैं उनको जो एग्जाम लगा रही है, अभी तक हम भी एक साधारण इंसान ही है, पर हमारे एरिया में ऑलरेडी इतना विकास हो चुका है भैया कि इससे तो अभी नगर सेवक की जरूरत नहीं क्या आपको? नगर सेवक की जरूरत तो भरपूर है, और भी विकास है, नालियां वगैरह है, बहुत कुछ काम है अभी हमारे तो. अभी तो बोल रहे थे कि आप विकास नहीं हुआ, विकास हो गया, अभी बोल रहे कि नाली नहीं है, इसका मतलब विकास क्या हुआ? आगे आप वार्ड क्रमांक जो हमारे इधर का आगे का है वहाँ एक साइड गट्टू लगे नहीं है. आप गुमराह कर रहे हो. जब से बीजेपी सत्ता में, केंद्र में सत्ता में है, महाराष्ट्र में सत्ता में है, तो फिर अपोजिशन क्या करेगा? जो सरकार में रहेंगे वही काम करेंगे ना. अपोजिशन क्या करने वाला है? और विकास तो सभी को दिख रहा है. और प्रभाग क्रमांक 6 में आप देख सकते हैं विकास कितना हुआ है. सामने एग्जाम्पल आपके है. ये विकास है ऐसा आपका मानना? ये भी है ना विकास. पक्का पक्का पक्का. और क्या क्या समस्या है क्या कोई समस्या प्रभाग में? नाही, समस्या आता वार्डात तशा खूप कमी झालेल्या आहे जेव्हापासून भाजपा सरकार आपलं काम करत आहे. कारण की जसं आता माझ्या घरापासून जो रस्ता होता किंवा नाली होती ती गंदगी भरलेली होती, पण जेव्हापासून आमचे नौशाद भैया आणि आमचं भाजपाचं सरकार समोर आलेलं आहे तेव्हापासून नाही का हे सगळं स्वच्छता, नालीचं पूर्ण बांधकाम आणि इव्हन डासांसाठी जो आपण उपक्रम चालवतो डास कमी होण्यासाठी, हे सगळं ते आपण करतो आहे. गेल्या काही दिवसांपासून जे आहे निर्जंतुकीकरण असेल किंवा जे मच्छरांसाठी जे असलेली फवारणी आहे तर झालेली नाही. मग तुम्ही मच्छरांचा हल्ला मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, यावर काय म्हणतात? एक वार्ड मेंबर की अपेक्षा रहती है कि वो नागरिक को मूलभूत सुविधाएं दें. आप प्रोग्रेस बोलेंगे तो प्रोग्रेस फैक्ट्री लाना वार्ड मेंबर का काम नहीं है. वार्ड मेंबर का काम है सुबह उठ के नाली की साफ सफाई, उसके बाद में इलेक्ट्रिक का जो अपने पोल वगैरह रहते हैं उसके काम, और नगर परिषद आते जो भी समस्या पब्लिक को आती है वो सॉल्व करना, वो सॉल्व करना एक नागरिक इसके काम है वार्ड मेंबर का. ऐसा जो भी वार्ड मेंबर काम करता है उसको चुन के देना चाहिए, मेरी ये अपेक्षा है. क्या बोले? 10 वर्षा पहिले मला वार्ड मेंबर वार्डात तर कधी दिसला नाही, पण 10 वर्षापासून माझा वार्ड मेंबर एका फोनवर आपल्या समस्या दूर करण्यासाठी येतोय. नौशाद असो किंवा अजून आमचे राहुल भाऊ असो. राहुल भाऊ बोलतात असं यांचं मत आहे.
नेमकं गेल्या या सर्व गोष्टींमध्ये मतदारांना जे आहे यावेळेस एक नाही 3 मतं द्यायचे आहेत. ठीक आहे, पुढे काही प्रश्न असतील तर पुढे तिथे मागून लांबून थांबू नका आणि कृपया करून मागे वा सर्वजण मागे वा. या सर्व बाबींमध्ये नगराध्यक्षासाठी सुद्धा आपल्याला जे आहे मतदान करायचं आहे. काय वाटतं तुम्ही तुमच्या नगराध्यक्षाला जे आहे नगराध्यक्ष पदावर जे आहे काय वाटतं का बरं सुधीर पांगुळ यांनाच मतदान झालं पाहिजे? माझं म्हणणं असं पडेल की नगराध्यक्ष कोणी आलं तरी चालेल, पण माणुसकीचा ठेवा त्यांनी ठेवला पाहिजे, कारण की त्यांनाही समस्या आहेत आणि आपल्यालाही समस्या आहेत. समस्याचे जो निवारण करणार तोच नगराध्यक्ष होणार. समस्याचं निराकरण म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन नाही करणार. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला? नगराध्यक्ष के इनमें जो सुधीर भाऊ पांगुर इतने सालों से जो मेहनत कर रहे हैं वो हिसाब से नहीं कि नगराध्यक्ष के लिए नहीं कि सुधीर भाऊ पांगुर ही अच्छे उम्मीदवार है. काय वाटतं काय विकास करणार आपले जर निलेश भाऊ आपल्याला नगराध्यक्ष म्हणून जर बघायला मिळाले? नक्कीच आमची सत्ता संपूर्ण केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि इथे सुद्धा जर आम्हाला भारतीय जनता पार्टीला संधी मिळाली तर नक्कीच निलेश भाऊ किटे हे चांगल्या प्रकारे इथे विकास करण्याचा एक नवीन विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करेल अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे आणि मानस आहे. नक्कीच. काय वाटतं आपल्याला नगराध्यक्ष पद के लिए कौन सबसे ज्यादा प्रबल दावेदार और किसको चुन के लाना चाहिए? नीलेश भाऊ किटे को. क्यों? उनके काम बहुत अच्छे हैं. ये काम बहुत अच्छे हैं जी. ओके, ठीक है. मैं क्षमता है काम करने की. और आने वाले समय में क्या अपेक्षा है, क्या करना चाहिए उन्हें शहर के लिए? ये वार्ड के विकास करना चाहिए और जितने अभी 10 साल में जो हुए हैं विकास इसके पहले नहीं हुआ है वो काम जो हमारे हस्बैंड ने भी किए हैं और जो नीलेश भाऊ वगैरह ने भी किए हैं. काय वाटतं नागरिकांना कोण येणार नगराध्यक्ष पदाचा नवा चेहरा? नगराध्यक्ष पद के लिए तो नीलेश किटे जी बेहतर है क्योंकि पंकज भाऊ का उनको साथ है. अगर केंद्र में और महाराष्ट्र में दोनों सरकार रहेंगी तो जो विकास कार्य प्रगति से बढ़ेगा और बीजेपी की सरकार आने से और नगराध्यक्ष बनने से जनता को और पूरे वर्धा जिले को उसका सौभाग्य मिलेगा. क्या लगता है? मेरे ख्याल से तो जिसको भी वोट देना चाहिए सब सोच समझ के परख के वोट देना चाहिए, क्योंकि ये चांस हमको 5 साल के बाद मिलने वाला है. इसलिए वोट जिसको भी देना है सोच समझ के, जिसको भी जो व्यक्ति पसंद है उसको सोच के वोट दीजिए. व्यक्ति को सोच करके देना है या शहर की समस्या जो अच्छे तरीके से रखेगा वो सोच कर? जो ऊपर में समस्या अच्छे से सुलझा सके उसको, क्योंकि नगराध्यक्ष को आखिर ऊपर जाके समस्या सुलझाना है. क्या लगता है कौन बनना चाहिए नगराध्यक्ष? निलेश भाऊ किटे. निलेश भाऊ किटे बनना चाहिए. गळ्यात भगवा घातल्यानंतर निलेश भाऊ किटेच म्हणणार तुम्ही? निलेश भाऊ किटे. काय वाटतं कोण बनायला पाहिजे? निलेश भाऊ. सुधीर भाऊ पांगुर. सुधीर भाऊ पांगुर. क्योंकि महाराष्ट्र में बीजेपी की सरकार है, केंद्र में बीजेपी सरकार है. अगर यहाँ पे नीलेश भाऊ आता है तो बहुत वर्धा का विकास करने में ताकत है और युवा नेता है वो. शहरातल्या सर्व मोठ्या प्रमाणावर झालेल्या गड्ड्यांमध्ये किंवा जे रस्ते फोडण्याच्या याच्याचे थेट आरोप बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. काय मत आहे तुमचं याच्यावर? मग गेल्या 10 वर्षांमध्ये विकास नाही झाला का? हा कुठला विकास नहीं? नीलेश भाऊ आने के बाद 10 साल से भाजपा है यहाँ पे. ने 5 साल से दी भाजपा. 10 साल से उसका कुछ ना कुछ नीलेश भाऊ आने से कुछ उसका फायदा होगा. 10 साल से क्या की भाजपा? काम तो की भाजपा ने, अच्छा काम की ना. क्या गलत काम हुआ? विकास काम क्या किया 10 साल में बताओ? बहुत काम हुआ है. 5 साल तो कोरोना में चले गए थे जब भाजपा की सरकार थी. तो जब 5 साल गए कोरोना में 5 साल कोरोना में 2 साल गए ना. 2 साल. काय वाटतं कोण बनेल नगराध्यक्ष? सुधीर भाऊ पांगुर. आणि गव्हर्नमेंट भली बीजेपीची असली तरी तो माणूस सक्षम आहे वर्धा शहराचा विकास करण्यासाठी. म्हणून सुधीर भाऊ पांगुर हा नगराध्यक्ष का एकदम जबरदस्त चेहरा आहे आणि सर्वांचा लाडका आहे आणि सगळ्याचं काम करणारा चेहरा आहे. सुधीर भाऊ पांगुर. या सर्व बाबींमध्ये नेमका कोण बाजी मारणार हे आता बघण्यासारखं आहे. काय वाटतं आपला जो उमेदवार आहे? शिवसेना. वा या इथेच उभा, यांच्या बाजूला उभे राहा. ताई इकडे उभे राहा. तुम्ही शिवसेनाचे आहेत का? तुम्ही काय वाटतं काय विकास करणार आपण? जर 6 प्रभाग क्रमांक 6 मधून जर निवडून आले, आपण उशिरा आलात, होऊ शकतं माहिती नसेल तुम्हाला. नाही माहिती होतं मला.
पण मी प्रचाराला गेली होती ना, तर थोडा मला वेळ झाला. बरं, काय वाटतं, काय विचार आहे? प्रभाग क्रमांक 6 ची संधी तुम्हाला का मिळावी? जर नागरिकांनी तुम्हाला मतदान का करावं? मला ह्या प्रभागाचा पूर्ण विकास करायचा आहे आणि या प्रभागामध्ये गेली 20-25 वर्षापासून प्रभागामध्ये राहणारा व्यक्ती याला कधीच उमेदवारी मिळाली नाही आहे. अच्छा, 20-25 वर्षापासून जो इथे राहून राहिला त्यांना कधी उमेदवारी नाही भेटली असं तुम्हाला? एक मिनिट, तुमच्या गलत म्हणजे तुमच्या समजण्यामध्ये चुकी झाली. म्हणजे त्या तिथला व्यक्ती प्रत्यक्ष माझ्या एरियामधून, तुमच्या परिसरातून राहणाऱ्या व्यक्तींना आजपर्यंत उमेदवारी मिळाली नाही, आता तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय वाटतं, जिंकणार आपण? विकास काय, कुठल्या प्रकारचा विकास करणार आहे जर आपण नगरसेवक म्हणून निवडणार? प्रभागाच्या ज्या ज्या समस्या राहील ना त्याचा विकास करेल. कुठल्या समस्या सध्या आपल्या प्रभागात असं तुम्हाला वाटतंय? समाजामध्ये प्रभागामध्ये भरपूर समस्या आहे, जशी काही कचऱ्याची समस्या तुम्ही म्हणाला तर आम समस्या आहे, पण आम समस्या नाहीये. कचरा टाकणारा टाकून जातो पण त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. म्हणजे तिथे CCTV कॅमेरे लावावे लागेल आपल्याला, म्हणजे आपल्याला कळतील. नाल्याची समस्या, गटर लहानुजी नगरमध्ये जेव्हा बाढ आली होती आता 2 वर्षापूर्वी, तर लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. ते पाणी काढा. आता थोड्या वेळा अगोदर काही माहिती भेटली की इकडे पूर्ण विकास झालेला आहे, विकासाची गरज नाहीये, तर मग आता तुम्ही म्हणता हे आरोप आहे, खोटं बोलत आहेत का तुम्ही? नाही, विकासाची गरज नाही असं कसं होणार आहे? माहिती खोटी आहे हे मी नाही म्हणू शकत, पण विकासाची गरज राहतेच ना. जिथे जनता आहे तिथे काही ना काही कार्य लागणारच आहे ना. आपले पक्षाचे जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जे उभे आहेत रविकांत बालपांडे, काय वाटतं यांना जर संधी मिळाली ते शहराचा चेहरा-मोहरा बदलणार? त्यांच्या हिशोबाने ते सगळं काही करतील ना. काय विजन आहे त्यांचं, काय देणार आहेत वर्धा शहरासाठी? वर्धा शहरासाठी ते सगळं काही देतील त्यांच्या परीने. त्यांना सपोर्ट पब्लिकनी करावं लागेल असं माझं मत आहे. पब्लिकनी सपोर्ट करायला पाहिजे. काय विकास करणार आहे शहराचा? शहरामध्ये भरपूर काही विकासाचे आहे ना. त्यांना जशा जशा समस्या येतील त्या हिशोबाने त्याचा विकास होईल. सध्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलेलं आहे. आणखी तुम्हाला कुणाला जर बोलायचं, उमेदवारांपैकी कुणाला बोलायचं आहे असं वाटतं का? मग अशी कसं सर तुम्ही अर्धवटच विचारलं मला. बोला, जवळ घेऊन बोला. हा, तर नगराध्यक्ष कोण? तर नगराध्यक्ष कोण तर सुधीर भाऊ पांगोळ यांची ओळख सांगण्यासाठी म्हणजे शब्द अपुरे पडतील, कारण की त्यांनी एवढ्या जणांना गोरगरिबापासून तर आपल्या सर्वांना त्यांनी मदत केलेली आहे. त्यांनी प्रत्येक छोट्या वर्गापासून तर मोठ्या वर्गापर्यंत त्यांना सर्व समस्याचे निवारण ते आतापर्यंत करत आलेले आहे. आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी आता माझ्याजवळ शब्दही अपुरे पडतील. म्हणून तुम्ही सुधीर भाऊला तर तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण जास्त ओळखतात, कारण की त्यांची कीर्ती महान आहे. तर माझं मत आहे की नगराध्यक्ष पदासाठी सुधीर भाऊ पांगुळच बेस्ट राहतील. बोला. विपक्ष उमेदवार बोलतायत की सुधीर भाऊ चांगले उमेदवार आहेत. नक्कीच सुधीर भाऊ असतील, आम्हाला काही याच्यामध्ये दुर्मत नाही. पण याच्यामध्ये बोलायचं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार आहे आणि सुधीर भाऊ हे काँग्रेस सरकारचे उमेदवार आहे. मला सांगा, एक केंद्रामध्ये आणि नक्की महाराष्ट्रामध्ये सत्ता नसताना हे कुठल्या प्रकारचा विकास करतील अशी सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांना प्रश्न विचारतात. सुधीर भाऊ हे काँग्रेसचे उमेदवार असं तुमचं म्हणणं आहे, पण नुकतंच आता काँग्रेसच्या काही म्हणजे भाजपचं सदस्यत्व नसताना काँग्रेसच्या लोकांना तिकीट आहे आपल्या पक्षाने दिलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? नाही, ते आमच्या वरिष्ठांनी घेतलेले निर्णय आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. त्याच्यामुळे वरिष्ठांनी जो काही निर्णय आम्हाला दिलाय आम्ही त्याचा आदेश पालन करत असतो. याचा अर्थ हाच झाला की भाजपचं काँग्रेसीकरण झालं, याचा तुम्हाला असं नाही का वाटत? नक्कीच झालेलं नाहीये. कसं आहे, एका प्रभागातून 20-20 जण तिकीट मागतात आहे, कुणालाही एकाला तिकीट मिळते हे सत्य आहे. त्याच्यामुळे काँग्रेसीकरण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना प्रत्येक तिकीट मागणाऱ्यांना न्याय मिळू शकत नाही, कुणाला तरी एकाला न्याय मिळू शकतो. त्याच्यामुळे कुठेच असं काही मला वाटत नाही. शहराला किंवा संपूर्ण देशाला भाजप युक्त करण्याच्या ऐवजी आता हे काँग्रेस युक्त होत चाललंय असं तुम्हाला नाही का वाटत? नाही, हे असं आम्हाला मुळीच वाटत नाही. सगळ्यांना संधी मिळेल, आम्हाला सर्व समावेशक असं सगळ्यांना नगरसेवकांना तिकीट मिळालेली आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, कुठे काहीतरी काही असतील, पण असं काही आम्हाला वाटत नाही. काय वाटतं आपल्याला, काय बोलायचं असं वाटतं? इनकी जो 5 साल सत्ता थी, अतुल तरारे नगराध्यक्ष था और 4 साल प्रशासन राज में भी इनकी सत्ता थी,
तब भी उन्होंने 9 साल में कोई विकास और ये नहीं किया हुआ, सिर्फ भ्रष्टाचार किए हैं, ऐसा है ये पोजिशन है। अमर भाऊला 1 वर्ष झाले, अमर भाऊ कुठे दिसले मला? रामनाथजी का दिखे थे 10 साल, रामनाथजी का दिखे थे 10 साल। 6 आमदार इथे निवडून आलेले आहे, अमर भाऊचं काय काम आहे हे लोकांनी सांगून दिलेलं आहे। अमर भाऊ कुठेच दिसत नाही विपक्षमध्ये असल्यामुळे। रामनाथ जी 10 साल कहाँ दिखे थे ये बताइए, ये देखिए पीछे में ये अपना विकास है, ये देखिए।